बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ज्ञानेश्वरीचा अध्याय 17वा. श्रद्धात्रय विभाग योग. या अध्यायाचे सर्व वाचन आणि निरूपण पूर्ण झालेले आहेत. यातले संपूर्ण म्हणजे 28 श्लोक, त्या श्लोकाचा श्लोकार्थ आणि संपूर्ण म्हणजे 433 ओव्या, या सर्व ओव्यांचा अर्थ सुद्धा आपण पाहून झालेला आहे. तर हा जो श्रद्धात्रय विभाग योग आहे, यात भगवान श्रीकृष्णाला नेमका काय उपदेश करायचा आहे, अर्जुनाला काय नेमकं समजून सांगायचं आहे, हे आपण लक्षात घेऊयात. तर भगवान श्रीकृष्ण अर्जुनास उपदेश करताना फक्त अर्जुनासच असं नाही, तर अर्जुनाच्या नंतर येणाऱ्या ज्या सर्व पिढ्या आहेत, आपल्यासारखे जे भक्त आहेत, त्या सर्वांना भगवंतांना एकच सांगायचं आहे की तुम्ही सात्विक बना. तुमची श्रद्धा, तुमचं तप, तुमचं दान, तुमचं अन्न हे सगळंच सात्विक हवं. तर या पद्धतीचा उपदेश भगवान श्रीकृष्ण अर्जुनास करत आहेत. आता याचा फायदा काय आहे? सात्विक व्हायचं म्हणजे काय? सात्विक नाहीतर मग अजून काय काय असतं? तर सात्विक म्हणजे सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. सात्विक म्हणजे चांगलं, एकदम सुंदर, आचरणास योग्य, की ज्या आचरणानं आपण, आपल्या आजूबाजूचे हे सगळेच खुश होतात, आनंदी होतात असं वागणं. खाणंही तसंच सात्विक, आचरण तसंच सात्विक, श्रद्धा ही तशीच सात्विक, दानही तसंच सात्विक. हे सगळं सात्विक जर असेल तर तुम्हाला सुखाची प्राप्ती होते. सात्विक आचरणामुळे तुमचा मोक्ष सोपा होतो. सात्विक आचरणामुळे तुमच्या जन्म मरणाच्या फेऱ्यातून तुम्ही मुक्त होता. आता याच्यामध्ये सात्विक, राजस आणि तामस या सगळ्यांचे पूर्णपणे वर्णन आलेलं आहे. त्याची लक्षणं, गुणधर्म आलेले आहेत आणि त्याचे परिणाम सुद्धा आलेले आहेत. म्हणजे सात्विक वागलं तर काय परिणाम होतात, तामसिक वागलं तर काय परिणाम होतात, राजस वागलं तर काय परिणाम होतात, हे सगळं याच्यामध्ये आलेलं आहे. म्हणजे या 17व्या अध्यायाचा उद्देशच हा आहे की तुम्ही सात्विक बना. त्याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे तुमचा जो मोक्ष आहे तो सोपा होतो. मोक्षाचा मार्ग तुमचा सोपा होतो. तर याच्यात, या अध्यायामध्ये सगळ्यात पहिल्यांदा ज्ञानेश्वर माऊली, त्यांचे जे गुरु आहेत निवृत्तीनाथ, त्यांचे मोठे बंधू, त्यांना गणपतीची उपमा देतात, त्यांना नमस्कार करतात, त्यांची तुलना श्री शंकराबरोबर करतात, नमस्कार करतात आणि शंकरापेक्षाही तुम्ही, श्री शंकरापेक्षाही तुम्ही, तुमचं पारडं हे जड आहे असं म्हणतात.
त्यांच्या ज्ञानाचं कौतुक करून या अध्यायाची सुरुवात होते. या अध्यायाच्या पहिल्याच श्लोकामध्ये 16व्या अध्यायाचा उल्लेख आलेला आहे, म्हणजे पाठीमागच्या अध्यायाचा उल्लेख आलेला आहे. काय उल्लेख आलाय बघा, की पाठीमागच्या म्हणजे 16व्या अध्यायाच्या शेवटी भगवंतानी अर्जुनास उपदेश करताना हे सांगितलेलं आहे की तू श्रद्धेने वाग, तू शास्त्राप्रमाणे वाग आणि तू वेदांचं वेदांमध्ये जे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे वाग. तर मग त्याच्यावरून अर्जुन भगवंतास प्रश्न विचारतात की मी शास्त्राप्रमाणे जर नाही वागलो, म्हणजे मी सगळी कर्म केली, कोणती, दान केलं, धर्म केला, देवादिकांचं पूजन केलं, भूमिदान केलं, अग्निहोत्र केलं, ही सगळी जर मी कर्म केली आणि मला जर शास्त्राचीच जर माहिती नाही, तर भगवंत मला हे सांग की सत्व रज व तम यापैकी कोणती गती मला प्राप्त होईल. तर हा प्रश्न अर्जुनाने श्रीकृष्णास विचारलेला आहे की मला कोणती गती प्राप्त होणार आहे की जर मी शास्त्राप्रमाणे जर नाही केलं तर. म्हणजे शास्त्राला किती महत्व आहे हे या श्लोकातून आपल्याला लक्षात येतं. काय म्हणतात बघा, ओव्यांमध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी काय लिहिले बघा, तो अर्जुन म्हणे गा तमाल श्यामा, इंद्रिया फावलिया ब्रह्मा, तुझा बोलू आम्हा साकांक्षू पैजी. जे शास्त्रे वाचुनी आणि जे शास्त्रे वाचून म्हणजे शास्त्रांशिवाय आणि के प्रणिया सोमोक्षु न देखे, ऐसे का कैपखे बोलिलासी, तरी न मिळीचे तो देशू, नव्हेची काळा अवकाशू, जो करवी शास्त्राभ्यासू तोही दुरी. तर भगवंतांना प्रश्न करताना अर्जुन असं म्हणतात की हे भगवंता, हे श्रीकृष्ण, मला हे सांग की मी सगळी कर्म केली, दान केलं, धर्म केला, देवांचं पूजन केलं, पण मला शास्त्र माहित नाही, तर मी सत्व रज व तम यापैकी कोणती गती मला प्राप्त होणार आहे ते सांग. आता याचं उत्तर देताना, या प्रश्नाचं उत्तर देताना भगवंतानी पहिल्यांदा श्रद्धा आणि श्रद्धेचे 3 प्रकार सांगितलेले आहेत. कारण ही श्रद्धा आणि त्याचे 3 प्रकार समजल्याशिवाय या प्रश्नाचं उत्तर देणं शक्यच नाही आहे. श्रद्धा म्हणजे विश्वास. आता आपल्याला आपलं मनुष्याचं आयुष्य किती, 5, 50, 70, 80, 100 वर्षाचं आयुष्य असतं. पण या पृथ्वीवर किंवा या जगामध्ये एवढं ज्ञान आहे, एवढं ज्ञान आहे, एवढं ज्ञान आहे की ते जर तुम्ही संपूर्ण ग्रहण करायचं ठरवलं तर तुम्हाला 1000 वर्ष सुद्धा कमी पडतील. मग आपण काय करतो की आपल्या पाठीमागच्या पिढीवर आपण विश्वास ठेवतो, त्यांनी सांगितलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवतो आणि त्या पद्धतीने आपण पुढे जातो. म्हणजे काय की आपले पूर्वजांनी, आपल्या आई वडिलांनी आपल्याला संस्कार करताना सांगताना असं सांगितलेलं की ही आग आहे, हा ह्याला हात लावू नको, जाळ आहे, पेटलाय, पोळतोय. हा, आपण लहान होतो त्यावेळेस आपल्याला सांगतात की विस्तव आहे, त्याला हात लावू नको. मग आपणच परत आईला म्हणतो की हा आहे, हात लावू नको. म्हणजे त्याला हात लावायचं नसतं हे आपल्याला लहानपणी आईने स्वयंपाक करताना चुलीपाशी आपण बसलेलो असतो त्यावेळेस शिकवलेलं आहे. ते शिकवलं नसतं तर काय झालं असतं, चुकून आपण त्याला हात लावला असता. बरोबर आहे. म्हणजे ते गरम आहे, ते पोळतं, त्यानं चटका बसतो,
हे आपल्याला कळलं असतं, पण ते त्याला हात लावल्यानंतर कळलं असतं. विस्तव हातात घेतल्यानंतर, हात भाजल्यानंतर कळलं असतं की की बाबा हे भाजतंय, ह्यानं त्रास होतो, फोड येतात हाताला. तर हे कधी ना कधीतरी आपल्या पूर्वजांना माहिती झालेलं आहे. पिढीजात ज्यावेळेस 4-5 हजार वर्षापूर्वी माणसाला अग्नीचा शोध लागला. दगडावर दगड घासून ते अग्नी तयार करायला लागला. मग झाडं, फांद्या, पाला तो पेटवू लागला, त्याच्यावर अन्न भाजू लागला, शिजवू लागला. त्यावेळेस कधीतरी त्यानं पहिल्यांदा त्याला हात लावला असेल, त्या विस्तवाला हात लावला असेल. त्यावेळेस त्याला काय माहिती की हे गरम आहे काय? पहिल्यांदा ज्यावेळेस त्यानं हात लावला, तर त्यावेळेस त्यानं इतरांना सांगितलं की बाबा हे गरम आहे, हे पोळतं हाताला, याचा चटका बसतो, ह्याला हात लावायचा नाही. मग तेच पिढीजात जे ज्ञान आहे ते पुढं 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 आपल्यापर्यंत आलं. तर हे फक्त विस्तवापुरतं आहे का? असं कितीतरी ज्ञान आहे की जे पिढीजात आपल्यापर्यंत आलेलं आहे. मग हे जे पिढीजात ज्ञान आहे ते जर आपल्याकडे नसलं असतं तर आपल्याला हजारो वर्ष लागली असते ते ज्ञान संपादन करण्यासाठी. म्हणून इथं काय सांगितलेलं आहे बघा की की तुम्हाला श्रद्धा ठेवली पाहिजे, कुठंतरी विश्वास ठेवला पाहिजे. तुम्ही जर आई वडिलांवर विश्वास ठेवला नसता की पोळते त्याला हात लावू नको, तर तुम्ही हात लावला असता आणि तुम्हाला पोळलं असतं. समजलं तर त्याही वेळेस असतं. पण शॉर्टकट काय आहे की श्रद्धा ठेवायची, विश्वास ठेवायचा आणि पुढे जायचं. मग आपण लहानपणी आपल्या आई वडिलांवर श्रद्धा असते आपली. थोडं आपण मोठं झालं होतं की आपल्या गुरूंवर आपली श्रद्धा असते. गुरु जे काही ज्ञान देतात ते बरोबर आहे, हे आपण मान्य करतो, त्याला मान्यता आपण देतो आणि ते विश्वासाने ग्रहण करतो. नंतर आपल्या मोठ्या भावांवर, मोठ्या बहिणीवर आपली श्रद्धा असते की ही सांगते ते बरोबर आहे, खरं आहे, त्याच्यावर आपण विश्वास ठेवतो. तसंच पुढे आपण अजून मोठं होतो की त्यातल्यात आपण भरपूर मित्र आपल्याला मिळतात. मग त्यातल्या त्या जो हुशार मुलगा असतो त्याच्यावर आपण श्रद्धा ठेवतो, त्याच्यावर विश्वास ठेवतो. असं ही श्रद्धाची चेन, ही साखळी पुढं 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 जात राहते. श्रद्धाच नसेल तर श्रद्धाच नसेल तर मनुष्य जगूच शकणार नाही. श्रद्धेशिवाय मनुष्य जगूच शकत नाही. मग आपण श्रद्धा ठेवतो कुणावर? जे मी आता सांगितलं, आपण आई वडिलांपासून ते मित्रांपर्यंत आपण सगळ्यांवर विश्वास ठेवतो. तसंच आपण भगवंतावर श्रद्धा ठेवतो. मग हे जे ज्ञान सगळं आलेलं आहे, हे जे पौराणिक पुस्तकांमधून जे ज्ञान आहे, हे आपण का वाचतो? त्याचं आचरण का करतो? तर श्रद्धा आहे म्हणून. श्रद्धा नसेल तर जेवढे काही लोक आता मला ऐकतायत त्यांनी कोणीच ऐकलं नसतं. श्रद्धा आहे म्हणून हे सगळं होतं. त्यामुळे हे श्रद्धेला अतिशय महत्व आहे. तर या श्लोकामध्ये किंवा या 17व्या अध्यायामध्ये आपल्याला हे समजतं की जे सात्विक लोक आहेत त्यांची लक्षणं समजतात. आता ही लक्षणं कोणत्या मुद्द्यांवर आहेत? तर श्रद्धा, नंतर तप, नंतर दान, नंतर आहार, या सगळ्या मुद्द्यांवर सात्विक कोण आहे, राजस कोण आहे आणि तामस कोण आहे हे समजतं. समजा आता आपण हे सगळं ऐकलेलं आहे, कोण काय खातं, कोणाचं अन्न कसं आहे, त्याच्यावरून आपण समजू शकतो. आता समजा उदाहरणं जर द्यायचं झालं तर जे राजस लोक आहेत ते अतिशय कडू, खारट, आंबट, उष्ण, तिखट, वृक्ष जळजळणारे खातात. आपल्याला जर लक्षात आलं की हा फार कडू खातो, की त्याला फार आंबट आवडतं, चिंच आवडतात, हे आवडतात, मग लगेच आपण त्याच्यावर शिक्का मारतो की हा राजस आहे. हा काही सात्विक नाही बरं का, हा राजस आहे. तर पहिल्यांदा ही गोष्ट लक्षात ठेवायची, हे सगळं जे ज्ञान आहे त्यातल्या चांगल्या गोष्टी आपण आचरणात आणायच्या आहेत. यातल्या वाईट गोष्टी ज्या आहेत, म्हणजे जे तुलना करण्यासाठी वाईट पण यात आलेलंच आहे.
तामस कोण आहे, राजस कोण आहे, सात्विक कोण आहे त्याशिवाय कळणार नाही. तर आपल्यात काय वाईट आहे ते काढून टाकायचं आहे. दुसऱ्यांच्यात जे चांगलं आहे ते पाहून आपल्यामध्ये घ्यायचं आहे. म्हणजे ह्या ज्ञानाचा उपयोग हा तू राजस तू तामस असं म्हणण्यापेक्षा तुमच्यात काय राजस आहे, तुमच्यात काय तामस आहे हे काढून टाकण्यासाठी हा ज्ञानाचा उपयोग आहे. आणि सात्विक जे काय चांगलं, जे सत्व, जे सत, जे दुसऱ्यामध्ये आहे ते आपण आपल्यामध्ये घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. यासाठी संपूर्ण गाईडलाईन्स या 17व्या अध्यायामध्ये आलेल्या आहेत. तर आता पहिल्यांदा भगवंत त्या प्रश्नाचं उत्तर देताना असं सांगतात की श्रद्धा ही ती 3 प्रकारची आहे. कोणती? तर सात्विक श्रद्धा, राजस श्रद्धा आणि तामस श्रद्धा. हे 3 प्रकारची श्रद्धा म्हणजे 3 प्रकारची विश्वास, थोडक्यात मान्यता या आहेत. आता खरं तर श्रद्धा ही पाण्यासारखी असते. म्हणजे पाणी जसं रंगहीन असतं तसंच श्रद्धा ही गुणरहित असते. मग हे 3 प्रकार कसे आले? सात्विक, राजस आणि तामस. तर ज्यावेळेस कोणताही प्राणी जन्माला येतो तर तो भगवंताचा अंश घेऊन येतो. पण जी अनादी माया आहे तिच्या शक्तीने त्याच्यामध्ये 3 गुण येतात. ते 3 गुण कोणते? सत्व, सात्विक, राजस आणि तामस हे 3 गुण येतात. आता या तिन्ही मधला जो गुण जास्त बलवान असतो तशी त्याची श्रद्धा बनते. म्हणजे समजा एखाद्यात सात्विक गुण जर जास्त असतील तर तो सात्विक बनतो. त्याच्यात जर राजस गुण जास्त असतील तर तो राजस बनतो. त्याच्यात जर तामस गुण जास्त असतील तर तो तामस बनतो. याचा अर्थ काय? प्रत्येकामध्ये हे 3 गुण असतातच. सात्विक, राजस आणि तामस प्रत्येकामध्ये हे गुण असतात. आता हे आपण ठरवायचं आहे की आपल्यातले राजस गुण कमी करायचे, तामस गुण तर फेकूनच द्यायचे आणि आपले सात्विक गुण कसे वाढवायचे हा अभ्यास आपण करायचा आहे. कालच्यापेक्षा आपण आज अजून जास्त सात्विक व्हायला हवं. आजच्यापेक्षा अजून उद्या आपण जास्त सात्विक व्हायला हवं. यासाठी हे सगळं अशा प्रकारचं वाचन आपण करायचं. तर श्रद्धा ही गुणरहित असते. ती त्या अनादी मायेच्या शक्तीनं हे 3 गुण जे मिळतात त्यातला जो गुण जास्त बलवान ती श्रद्धा बनते. नंतर श्रद्धेचे 3 लक्षण आहेत. त्या लक्षणांवरून आपल्याला समजतं की हा सात्विक आहे, राजस आहे की तामस आहे. तर जे सात्विक श्रद्धा असणारे लोक असतात ते देवाचे पूजन करतात. जे राजस श्रद्धाळू असतात ते यक्ष आणि राक्षसांचे पूजन करतात. आणि जे तामस असतात ते भूत आणि प्रेत यांचं पूजन करतात. आता याच्याच पुढे जाऊन जर आपण विचार केला तर जे तामसी लोक असतात ते पहिल्यांदा आपण सात्विकचं बघू. जे सात्विक श्रद्धाळू असतात त्यांना फळ म्हणून काय मिळतं? तर त्यांना मोक्ष मिळतो. जे राजस लोक असतात त्यांना परत मनुष्य योनीतच जन्माला यावं लागतं. आणि जे तामस असतात त्यांचं काय होतं? त्यांचं पाप बळावतं. कारण काय? तर जे तामसी लोक असतात ते काय करतात की जे क्षुद्र देवता आहेत त्यांना खुश करण्यासाठी, त्यांना प्रसन्न करण्यासाठी ते काय करतात की बळी देतात, इतर प्राण्यांचा बळी देतात. तसेच स्वतः 7-7, 8-8 दिवस उपाशी राहून अनुष्ठान करतात. आणि अशा प्रकारे ते स्वतःला
ही त्रास देतात आणि बळी देऊन इतरांनाही त्रास देतात. आता याच्यात जो असं अनुष्ठान करतो त्याच्यात सुद्धा भगवंताचा अंश आहे. ज्याला तो मारतो, ज्याचा बळी देतो त्याच्यात सुद्धा भगवंताचाच अंश आहे. म्हणजे इनडायरेक्टली ते भगवंताला असा त्रास देतात. म्हणून हे जे तामसी लोक आहेत ते अशा प्रकारे भगवंतालाच त्रास देतात. आता यानंतर अजून एक दुसरं लक्षण सांगितलेलं आहे की सात्विक लोक ओळखायचे कसे, तर आहारावरून काय खातात ते, हे लक्षण आहेत. याचा आपण असा अर्थ घ्यायचा की आपण काय खायचं, काय नाही खायचं, ते आता यात आले. ते यात आहार 3 प्रकारचा: सात्विक अन्न, राजस अन्न आणि तामस अन्न. त्यातलं सात्विक जे अन्न आहे ते खाल्ल्यानंतर माणसाला उत्साह, बल, आरोग्य, सुख, प्रीती म्हणजे आवड वाढवतं. ते अन्न कसं असतं? रसभरीत असतं, स्निग्ध असतं, पौष्टिक असतं, मनाला आनंद देणार असतं. म्हणजे काय, तर ते रसाने उत्तम असतं, गोड असतं, स्निग्ध असतं, पक्व असतं. म्हणजे अर्धवट कच्ची फळं नाहीत, पिकलेलं एकदम व्यवस्थित पिकलेलं फळ खायचं. अजून काय, तर हातास मऊ लागतात, जिभेवर ठेवले की लगेच विरघळतात, रसाने भरभरून आलेले असतात, ते रसाने भरलेले असतात, मऊ असतात. असं जे अन्न असतं ते खाल्ल्यानं माणसाला अपार तृप्ती होते, पोट भरतं, ढेकर येते, तृप्तीची ढेकर येते. आणि त्याचे परिणाम सुद्धा तसेच असतात की त्याचं शरीर आणि मन दोन्हीही बलवान होतं. मग अशा बलवान शरीरामध्ये रोगाचा शिरकाव कुठून होणार? होऊ शकत नाही. दुसरं अन्न म्हणजे राजस अन्न, म्हणजे अतिशय कडू, आंबट, तिखट, उष्ण, वृक्ष आणि जळजळणारे. त्याचा परिणाम काय होतो, तर दुःख, शोक आणि रोग उत्पन्न होतात. सगळे पोटाचे रोग राजस लोकांनाच होतात. जिभेचे चोचले केले, जिभेला काय आवडतं? आंबट आवडतं, जास्त तिखट आवडतं, चमचमीत, मसालेदार. त्यानं काय होतं की पोट बिघडतं, जळजळ करतं, पचन नीट होत नाही, मग तोंडामध्ये जर येतात, मूळव्याध होतो. हे सगळे प्रकार हे जिभेचे चोचले केल्यामुळं, हे सगळे राजस अन्न आहे. आता तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे तामस अन्न. तामस अन्न हे काय असतं, तर अर्धवट शिजलेलं, बेचव, आंबलेलं म्हणजे विटलेलं, शिळे, उष्टे, अपवित्र. आता अपवित्र अन्न म्हणजे काय, तर अपवित्र अन्न म्हणजे जे अन्न हे नाही का आपण ओवाळून भाकरी टाकतो, 3 रस्त्याला आपण नैवेद्य ठेवतो, किंवा कोण आपल्यातलं मयत झालेलं आहे तर त्याला आपण नैवेद्य ठेवतो स्मशानभूमीमध्ये, किंवा लिंबू उतरून टाकतं. हे असलं जे अन्न खाणारे लोक असतात, हे जे अन्न हे निषिद्ध अन्न म्हणतात, ह्याला अपवित्र अन्न म्हणतात. तर हे अन्न खाल्ल्यानंतर काय होतं, तर तुम्ही पापास पात्र होता. आता एक मुद्दा आपला श्रद्धेच्या बाबतीत राहिलेला आहे, तुम्ही परत घेतो. श्रद्धा 3 प्रकारची सांगितलेल्या आहेत: सात्विक, राजस आणि तामस. त्यातली जी तामस श्रद्धा आहे त्याच्यामध्ये अनुष्ठान करणारे लोक असतात. म्हणजे स्वतःच्या पाठीला लोखंडी हुक अडकवायचे आणि स्वतःला टांगून घ्यायचा, स्वतःच्या शरीराला त्रास द्यायचा, अशा पद्धतीची जे अघोरी किंवा अग्नी प्रदीप्त करून त्याच्यामध्ये अग्नीतून चालायचं, विस्तवातून चालायचं, स्वतःच्या भोवतीनं अग्नी पेटवून घ्यायचा, अशा पद्धतीने स्वतःच्या शरीराला त्रास द्यायचा, हा एक श्रद्धेचा म्हणजे तामस प्रकार आपण हा त्यात हे सांगायचं मला राहिलं होतं ते परत सांगितलं. हा,
तर आता आपण सात्विक अन्न, राजस अन्न, तामस अन्न हे तिन्ही पाहिलं. आता यज्ञ, यज्ञ तीन प्रकारचे: सात्विक यज्ञ, राजस यज्ञ आणि तामस यज्ञ. तर सात्विक यज्ञ काय असतात बघा, की फळाची इच्छा न करणाऱ्या पुरुषांच्या हातून कर्तव्य म्हणून करावयाचा जो यज्ञ असतो त्याला सात्विक यज्ञ म्हणतात. आणि तो कसा असतो? शास्त्रोक्त असतो. म्हणजे आता कधी कधी दुष्काळ पडतो बघा, मग आपण इंद्रदेवासाठी, इंद्रदेव प्रसन्न करण्यासाठी आपण यज्ञ करतो. काही लोक गावामध्ये असे यज्ञ करतात. मग त्याला काय म्हणायचं? तर तोही यज्ञ सात्विकच झाला, कारण तो स्वतःच्या स्वार्थासाठी नाही, तर सगळ्यांना पाणी मिळावं, सगळ्यांचं तहान भागावी यासाठी केलेला तो यज्ञ आहे. तर म्हणजे मनामध्ये कर्तव्य म्हणून करायचा जो यज्ञ आहे तो यज्ञ. नंतर काय, अजून काय, की त्यात फलाची इच्छा नसायला पाहिजे. यज्ञामध्ये आपण अगदी पूर्णपणे निमग्न व्हायला हवं, श्रद्धेनं करायला हवा तो यज्ञ, विश्वास ठेवून त्याचं वेदात सांगितल्याप्रमाणे, वेदात सांगितलेल्या मार्गावर विश्वास ठेवून आचरण करून असा यज्ञ करतात. नंतर मंडप, वैदी वगैरे यज्ञाची सगळी सामुग्री व्यवस्थित जागच्या जागी ठेवलेली असते आणि यज्ञाचे सर्व पदार्थ हे व्यवस्थित जागच्या जागेला ठेवून मग तो यज्ञ संपन्न होतो. अशा यज्ञाला सात्विक यज्ञ असे म्हणतात. नंतर राजस यज्ञ. राजस यज्ञ म्हणजे काय, की हे सगळं तसंच करायचं, जे सात्विक यज्ञ असतो तसाच हा सगळा यज्ञ असतो, पण याच्यामध्ये मनामध्ये एक इच्छा धरलेली असते, फलाची अपेक्षा असते. काय असते अपेक्षा? की मला स्वर्गप्राप्ती व्हावी, मला दीक्षित म्हणून सगळ्यांनी बहुमान द्यावा, माझ्या हातून यज्ञासारखे सत्कार्य घडले अशा लोकांनी आपली वाहवाही करावी, अशा पद्धतीची फळाची इच्छा धरून केलेला जो यज्ञ असतो त्याला राजस यज्ञ म्हणतात. आणि आता तिसरा प्रकार म्हणजे तामस यज्ञ. हा यज्ञ अन्नरहित असतो, अन्नाचं वाटप होत नाही, मंत्ररहित असतो, कोणतेही मंत्र म्हणले जात नाहीत, दक्षिणारहित असतो, ब्राह्मणाला दक्षिणा दिली जात नाही, श्रद्धारहित असतो. अशा प्रकारचा जो यज्ञ असतो त्याला तामस यज्ञ असं म्हणतात. त्या यज्ञामध्ये त्याला कुठलीही प्रकारची चाड नसते, श्रद्धेचा लवलेश नसतो. हे फक्त दाखवण्यासाठी, स्वतःची टिमकी वाजवून घेण्यासाठी केलेला हा यज्ञ असतो. आता तप. तपाचे 3 प्रकार आहेत: सात्विक तप, राजस तप आणि तामस तप. आता सात्विक तपाचे परत 3 प्रकार आलेले आहेत: कायिक तप, वाचिक तप आणि मानसिक तप. आता हे काय सांगितलंय बघा, आपण या ओव्यांमध्ये ते आपण वाचूयात. तया प्रीत देवतालया यात्रादिके करावया, आठही पहार जैसे पाया, उळी गधापे देवांगण मिरवणिया, अंगोपचार पुरवणिया, करावया म्हणिया शोभती हात, लिंग का प्रतिपदिठी देख देखो अंगेष्ठी, लोटीजे का काठी पडली तैसी. तर हे जे कायिक तप आहे, काया म्हणजे शरीर, कायिक म्हणजे शरीरानं सर्व प्रकारची सेवा देऊन केलेलं तप म्हणजे कायिक तप. म्हणजे काय, तर आपल्याकडे कोणते पाहुणे आले किंवा कोणी साधू संत आले तर त्यांची विचारपूस करायची, गावावरून आले तर त्यांची राहायची व्यवस्था करायची, त्यांच्या हातातून काय सामान वजन असेल तर ते आपल्या हातात घ्यायचं, त्यांची व्यवस्थित सेवा करायची, त्यांना पाणी द्यायचं, पाण्याने त्यांचे पाय धुवायचे, त्यांना व्यवस्थित आसन घालून द्यायचं. म्हणजे त्यांची जेवढी काय म्हणून सेवा करणं होईल ते करायचे. त्यांना जे योग्य अन्न आहे,
त्यांना जे लागतं ते अन्न उपलब्ध करून द्यायचं, पाणी द्यायचं, अशा प्रकारची जी सेवा आहे ते ते म्हणजे कायिक सेवा, कायिक तप ह्याला म्हणतात. आणि असं जे तप करणारे लोक आहेत त्यांना स्त्रीचा, आईशिवाय कोणत्याही स्त्रीचा स्पर्श झालेला नसतो. तर याला कायिक तप असं म्हणतात. नंतर वाचिक तप. वाचा म्हणजे बोलणे, जिव्हा, जिव्हेने जे आपण बोलतो ती वाचा. वाचिक तप म्हणजे कोणालाही दुःख न होईल अशा पद्धतीचं बोलायचं. म्हणजे आपण एखाद्याशी बोलत आहोत, त्याच्याबरोबर अजून एखादा आहे, तर त्यालाच, आपल्या मित्राला नाही तर त्याच्या मित्राच्या मित्रालाही आपल्या बोलण्याचा आनंद व्हावा अशा पद्धतीनं आपलं बोलणं असावं. म्हणजे कोणालाही दुःख व्हायला नको, सहज सुख त्याला प्राप्त व्हायला हवं, अशी आपली बोलण्याची शक्ती असायला हवी. आपल्या बोलण्यापासून सर्वांचे हित व्हायला हवं, कोणालाही दुःख होता कामा नये. आपली जी वाणी आहे ती अमृताप्रमाणे असायला हवी. आणि आपल्या वाणीनं कायम वेदांचे अध्ययन किंवा हरिस्मरण करायला हवं. तर हेच वाचेपासून उत्पन्न झालेले जे तप असतं त्याला वाचिक तप असं म्हणतात. आता तिसरं म्हणजे मानसिक तप. मन हे अतिशय शुद्ध असायला हवं. म्हणजे काय बघा, मनाची प्रसन्नता, सौजन्य, मौन, आत्मसंयम आणि अंतःकरण शुद्धी याला मानसिक तप असं म्हणतात. म्हणजे सगळं हे तप हे मनावर अवलंबून आहे. मन जे आहे त्या मनाला लागलेली जी शिस्त आहे त्या शिस्तीवर अवलंबून असणार हे तप आहे. त्यामुळे त्याला मानसिक तप असं म्हणतात. म्हणजे ही जी सगळे तप आहे त्याला सात्विक तप असं म्हणतात. हे जे 3 प्रकार आहेत त्या तिन्ही प्रकाराला मिळून सात्विक तप असं म्हणतात. आता राजस तप. राजस तप जे असतं ते म्हणजे काय, की कोणीतर आपली स्तुती करावी, आपल्याला बहुमान मिळावा, कोणीतर आपली पूजा करावी, कोणीतर आपल्याला सत्कार करावा, या दांभिकपणाने केलेलं जे तप असतं त्याला राजस, चंचल आणि अस्थिर असं म्हटलं जातं. म्हणजे काय, की मनात कोणती ना कोणती तरी इच्छा ठेवून केलेलं जे तप असतं, म्हणजे द्रव्याची इच्छा असेल, मानाची इच्छा असेल, आपल्या सगळीकडे वाहवाही व्हावी, या या हेतूने केलेलं जे तप असतं त्याला राजस तप असं म्हणतात. प्रसिद्धी मिळावी अशा पद्धतीनं. आणि तामस तप म्हणजे काय, वेडेपणानं, दुराग्रहानं, शरीराला दुःख देऊन अथवा दुसऱ्याचा नाश व्हावा, इतरांचं वाईट व्हावं, यासाठी जे केलेलं तप असतं त्याला तामस तप म्हणतात. आणि याच्यामध्ये ते पाठीला गळ वगैरे लावायचं जे जे श्रद्धाचे मी तुम्हाला प्रकार सांगितलं ते याच्यामध्ये येतं. काय येतं बघा, की असे लोक जे असतात ते डोक्यावर शेगडी घेऊन त्यात गुगुळ जाळतात, पाठीला गळ लावतात, आपल्या स्वतःच्या भोवतीच अग्नी पेटवून त्यामध्ये स्वतःचं शरीराला चटके देतात, श्वासोच्छ्वास बंद करून व्यर्थ उपवास करतात, उफारटे टांगून घेऊन धूम्रपान करतात. म्हणजे स्वतःला झाडाला उलट टांगून घ्यायचं आणि खाली जाळ पेटवायचा, अशा पद्धतीचं हे तप करतात. म्हणजे सगळं अघोरी. नंतर हिवाळ्यामध्ये नदीच्या गार पाण्यामध्ये गळ्या एवढं पाण्यामध्ये जाऊन उभं राहतात. जिवंतपणेच आपल्या अंगावरचं मांस काढतात. अशा पद्धतीचे जे तप आहे याला तामस तप असं म्हणतात. हे वाईट व क्लेशयुक्त तप असतं. आपण पाहतो अमावस्याला
किंवा चंद्रग्रहण सूर्यग्रहण असेल तर रात्रीच्या वेळी काही लोक नदीमध्ये जाऊन काहीतरी वेगळंच अनुष्ठान त्यांचं चाललेलं असतं. त्याला काळी जादू म्हणतात. तर हे जे सगळे लोक आहेत हे तामसी आहेत. त्याला ताम ताम हे या तपाला तामस तप असं म्हणतात. आता दान दान कसं असावं, कुणाला करावं, कधी करावं, याच्यावरून त्याचे 3 प्रकार पडलेले आहेत: सात्विक दान, राजस दान आणि तामस दान. तर सात्विक दान हे स्वकष्टानं सन्मार्गानं जे मिळवलेलं धन आहे ते दुसऱ्याला म्हणजे आदरातिथ्यानं अर्पण करायचं. आता अर्पण करताना काय, तर त्याची काळ, वेळ, त्याचं ठिकाण हे सुद्धा उत्तम असायला हवं. अशा पद्धतीचं जे दान असतं त्याला सात्विक दान असं म्हणतात. म्हणजे पहिली अट काय, ते स्वकष्टार्जित असावं, सन्मार्गाने मिळवलेलं असावं आणि ते कुणाला द्यायचं, सत्पात्री ब्राह्मणाला, म्हणजे ज्याचा वेदांचा वगैरे अभ्यास आहे, त्याचं वागणं बोलणं एकदम उत्तम आहे, शुद्ध आहे, अशा माणसाला, अशा ब्राह्मणाला द्यायचा. आणि कधी द्यायचं, तर कुरुक्षेत्र अथवा काशी अशा ठिकाणी द्यायचं, पंढरपूर सारख्या ठिकाणी द्यायचं, म्हणजे तीर्थक्षेत्र जे आहे अशा ठिकाणी द्यायचं. आणि कधी द्यायचं, तर चंद्र किंवा सूर्यग्रहण असावं, चांगला मुहूर्त असावा, अशा वेळेस ते द्यायचं. अशा दानाला सात्विक दान असं म्हणतात. आणि ते निष्काम बुद्धीनं द्यायचं, मनामध्ये कोणतीही इच्छा नसायला हवी, फळाची इच्छा नसायला हवी. दुसरं दान म्हणजे राजस दान. हे फळाची इच्छा मनामध्ये ठेवून केलेलं हे दान असतं. म्हणजे स्वतःची वाहवाकी व्हावी, त्यांच्या या कार्याचा उदो व्हावा म्हणून केलेलं हे दान असतं. त्याला राजस दान म्हणतात. आता तामस दान, दान तर करायचं पण ते काय कुठून तरी चोरून आणलेले पैसे असतात, कुणाला तरी लुबाडलेले पैसे असतात. असे पैसे द्यायचे कुणाला, ब्राह्मणाला नाही द्यायचे. मग कुणाला द्यायचे, तर भाट लोक, म्हणजे जे स्तुती करणारे लोक असतात, वेश्या, तमासगीर लोक, जुगार खेळणारे लोक, चेटिक करणारे लोक, अशा लोकांना द्यायचं. तर ह्याला तामस दान असं म्हणतात. आता त्यानंतर संसार बंधनापासून सोडवणारे जर एक सात्विक कर्मच आहे, ते सात्विक कर्म आपण कायम करावं, यासाठी काही ओव्या आलेल्या आहेत बघा. जे भवबंधन मोवक एकले कर्म सात्विक, तरी का वेखासी सदोख हेर बोलावी, परी नोसंतिता विवसी भेटी नाही निधसी, का धून सहासा जैसी वाती न लागे. तर हे जे कर्म आहे ते सद्गुणाच्या योगानं कार्यसिद्धीस व्हावं. कर्म म्हणजे काय, यज्ञ असेल, दान असेल, तप असेल, तर ते. तर असं जे सत्कर्म आपल्याकडून घडतं, सात्विक कर्म घडतं, त्यातून आपल्याला मोक्षाची प्राप्ती होते. आता ओम तत्सत हा जो मंत्र आहे, त्या मंत्राच्या संदर्भात यात बराचसा उहापोह आलेला आहे. तर त्याचं पर्यंत आपण वाचूयात. तरी अनादि परब्रह्म जे जगदादी विश्रामधाम, तयाचे एक नाम त्रिधा पै असे, ते कीर अनाम अजाती, परी अविद्या वर्गाची राती, माझी ओळखावया श्रुती खूण केली, उपजिलिया बालकासी, नाव नाही तयापासी, ठेवले नि नावेसी, ओ देत उठी.
तर ज्या वेळेस ही पृथ्वी तर होती, पण त्याच्यावर सृष्टी नव्हती. कोणतेही प्राणी नव्हते, पशु नव्हते, झाडं नव्हती. कोणती सृष्टी म्हणजे जीवच कोणता नव्हता. त्यावेळेस भगवंतापासून ब्रह्माची उत्पत्ती झाली. आता ब्रह्माकडून हे अपेक्षित होते की त्यांनी सृष्टीची निर्मिती करावी, पण ब्रह्माजींच्याकडून ते जमतच नव्हतं. मग ओम तत्सत या मंत्राच्या साहाय्याने त्यांनी पहिल्यांदा ब्राह्मणांची निर्मिती केली, नंतर इतर अपार लोकांची निर्मिती केली. तर असा हा वेदांनी कृपावंत होऊन हा मंत्र शोधून काढलेला आहे. काय? ओम तत्सत. आता या ओम तत्सत म्हणजे याच्या या या मंत्रामध्ये 3 शब्द आहेत. पहिला शब्द ओम, दुसरा तत् आणि तिसरा सत. तर हे सगळेच ओम तत्सत हे सगळीच नावं ब्रह्माची आहे. ओम तत् सत. तर कोणतंही शुभ कार्य, यज्ञ असेल, तप असेल, दान असेल, हे कोणतंही शुभ कार्य याच्या सुरुवातीला ओम असा उच्चार केला जातो. म्हणून आपले जे सगळे मंत्र वगैरे असतात त्याच्या सुरुवातीला ओम असतं बघा. तर हे ओम म्हणजे कोणत्याही कार्याची सुरुवात करताना जो प्रणवनाद केला जातो तो म्हणजे ओमकार. हा ओमकार कोणत्याही कार्याच्या सुरुवातीलाच करायचा असतो. मग हा प्रणवनाद ते कार्य पूर्ण होऊस तोपर्यंत आपल्याबरोबर राहतो आणि आपण त्यामुळे मोक्षास प्राप्त होतो. अशा प्रकारे यज्ञ, दान आणि तप ही जी कर्म आहेत ती कर्म त्या योगाने आपल्याला मोक्ष प्राप्ती होते. आता दुसरा त्यातला शब्द म्हणजे तत्. मुमुक्षजन तत् या ब्रह्माच्या नावाचा उच्चार करून फळाची आशा न धरता यज्ञ, तप आणि दान यांच्या अनेक प्रकारच्या क्रिया करतात. हे सगळे क्रिया करताना तत् हा शब्दाचे म्हणजे क्रिया सुरुवात झाल्यानंतर तत् या शब्दाचा उच्चार करतात. याचं कारण काय? की जे मनातलं द्वैत्व आहे, दुजाभाव आहे, तो नाहीसा व्हावा. आणि जर त्यानं काय होतं की संसार भय निघून जातं. तत् या शब्दाचा उच्चार केल्यानंतर संसार भय निघून जातं. आता तिसरा शब्द म्हणजे सत. सत या ब्रह्माच्या नावाची योजना ज्ञानी हे अस्तित्व व चांगलेपणा दाखवण्याकरता करतात. तसेच पार्था शुभ कर्म दाखवण्याकरता सत या शब्दाची योजना केलेली आहे. सत म्हणजे चांगलं. तर सत, ओम आणि तत् या दोन्ही शब्दांच्या साह्याने जे आपण कर्म आरंभ केलेला आहे त्यात जर कोणती उणीव असेल, त्यात जर कोणतं काही छोटीशी काहीतरी गोष्ट कमी असेल, काय जर थोडंफार आपलं चुकलं, तर सत या शब्दानं त्या सर्वांवर मात होऊन आपण जे हातात घेतलेलं कर्म आहे ते व्यवस्थित पार पडतं, त्याचा उद्देश सफल होतो. म्हणजे सत या शब्दानं ची योजना अशी केलेली आहे की वाईट कर्मात सुद्धा चांगल्या कर्मात रूपांतरित होतं. असं हे सत या शब्दाचं महिमा आहे. नंतर काय की यज्ञ, दान व तप यांच्यामध्ये तत्पर असणे याला सत असे म्हणतात आणि त्यांच्यासाठी केलेले जे कर्म त्यालाही सत असेच म्हणतात. आता असत म्हणजे काय? सत आपण पाहिलं, सत म्हणजे शुभ, चांगलं. आता असत म्हणजे काय? तर भगवंत सांगतात, हे पार्था, श्रद्धेपासून केलेले जे ज्ञान, जे यज्ञ, दान, तप आणि कोणतेही कर्म याला असत म्हणतात.
पहिल्या प्रश्नाचं उत्तर पहिल्या श्लोकातला जो प्रश्न होता त्याचं उत्तर या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकामध्ये म्हणजे 28व्या श्लोकामध्ये आलेलं आहे. प्रश्न काय होता परत बघूयात म्हणजे उत्तर आपल्याला लक्षात येईल. तर अर्जुनानं प्रश्न विचारला होता की हे श्रीकृष्णा, हे भगवंता, मला हे सांग की श्रद्धा मनात नसताना किंवा शास्त्राचा लवलेशही नसताना, शास्त्र माहिती नसताना मी जर दान केलं, धर्म केलं, पुण्य केलं तर ते कर्म हे सात्विक होतं, तामस होतं की राजस होतं? त्याचं उत्तर ह्यात आलेलं आहे शेवटच्या श्लोकामध्ये. तर भगवंत सांगतात की हे पार्था, श्रद्धे वाचून जे केलेले यज्ञ, दान, तप आणि कोणतेही कर्म याला असत म्हणतात. म्हणजे काय? तर ते परलोकी फलप्रद होत नाही, याच्यापासून काही उपयोग होत नाही आणि ते लोकही फलप्रद होत नाहीत. म्हणजे काय की कोणतंही कर्म करताना मनामध्ये श्रद्धा असायला हवी आणि श्रद्धा असण्यासाठी शास्त्र माहित असणं आवश्यक आहे. तर ही श्रद्धा कोणावर असली पाहिजे? ब्रह्मावर असली पाहिजे, ज्यानं आपली उत्पत्ती केली. या सृष्टीचा जो ज्यानं उत्पत्ती केलेली आहे त्या ब्रह्मावर ही श्रद्धा असली पाहिजे. तर अशा पद्धतीने हे 433 ओव्या 28 श्लोक यानं संपूर्ण असणारा 17वा अध्याय संपन्न झालेला आहे. त्याचा सारांश आपण आज पाहिला. सर्वांनी डोळे मिटायचे आहेत, हात जोडून घ्यायचे आहेत. आपल्यामध्ये सत्वगुण कसे वाढीस लागतील, आपण सत्वगुणी कसे होऊत त्याचा विचार करायचा आहे. ज्यांनी व्यसनमुक्तीचा संकल्प केलेला आहे त्यांनी परत मनातल्या मनात म्हणायचं आहे, बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सर्व संतों की जय. जय जय रघुवीर समर्थ. रामकृष्ण हरी.